बाळ हे आई गे दीर्घ फोडून हाक तो पडला जाऊन झोक हे राजाच्या ऐकून श्रवणावानी हृदयाचे झाले पाणी। क्या बात आहे, वाह। लेकराचं माय बापावर किती प्रेम असेल या कवितेतले कडवं पान तुम्ही। काही काही कविता इतक्या गोड होत्या। कवी इनामदाराने एक कविता केली ती बैलाची। तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात माझी सरली हयात माझी सरली हयात माझी सरली हयात। तोच बैल म्हणतोय नाही ओढत नांगर आता उतार वया नाही ओढत नांगर आता उतार वयात। बैल म्हणतो त्या शेतकरी राजाला माझी हयात संपली रे आता नांगर मला ओढत नाही। त्या बैलाची उमेद असताना शेतकऱ्याने काय त्याचे लाड केले। मला चारलास गुळ मला घातलीस झुल मला चारलास गुळ हे राजा मला गुळ चारलास रे मला झुल घातलीस रे आता मला कसायला देऊ नकोस रे राजा देऊ नकोस। कवितेतलं शेवटचं वाक्य ऐका ना वाक्य काय म्हणतो बैल मेल्यावरती मला रे मेल्यावरती मला मला एक दारू दे माझ्या काताड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे माझ्या काताड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे। बैल म्हणतो राजा एक इच्छा आहे माझी मी मेल्यावर माझ्या कातड्याचा जोडा तुझ्या पायात वाजावा तुला काटे मोडू नये। काय काव्य असलो काय मर्मतने लोक होते मर्मतने लोक होते। तशी एक कविता परवाला तुम्हाला बोलून दाखवली बहिणाबाईंच्या कविता फार सुंदर होत्या। सुंदर 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 काव्य ती जुन्या काळात। या श्रावणाच्या कवितेतलं एक वाक्य राजाला सांगितलं राजा मम माथा रे तरु खाली असतील बसले द्याने ऊन आधी पाणी द्याने ऊन आधी पाणी दुर्वार्ता फोडून कानी दुर्वार्ता फोडून कानी द्याने ऊन आधी पाणी। राजा तुम्ही जर बोललात तर माझे आई बाबा विचारतील श्रावण कुठे याच्याकरता माझे आई वडील बोलेपर्यंत तुम्ही बोलू नका। दुर्वार्ता फोडून कानी द्याने ऊन आधी पाणी। त्याचा बोल जाऊ लागला खोल बोलता बोलता बोल खोल गेला। दशरथ राजा रे अडखळला ठाई ठाई ऐकत असताना काय झालं असेल राजांची दैना देवा मला नाही मी दुसऱ्याचं मारणार जीव गेला तरी हरकत नाही
राजा शेवटची इच्छा आहे, शाप देत नाही, पण मायबापाला पाणी नेऊन द्या. म्हणून आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये श्रावण हे नाव आहे. आता मध्ये एक शासनाने योजना काढली होती, श्रावण बाळ योजना. पण चलिणाऱ्याला कुठं श्रावण कळत? योजनेचं नाव श्रावण बाळ योजना, चलिणारे रावण. त्याच्यामुळे ती पोचत नाही ना, पोचत नाही. भगवान प्रभू रामचंद्र पुत्र कामिष्ठ यज्ञ केला. यज्ञ नारायण प्रसन्न झाले, पायस पात्र प्राप्त झालं. 3 भाग केले. पिंड घारीने झडपिला, अंजनी मातेच्या करात पडला. तिकडं मारुतीरायांचा जन्म झाला. पवनसूत हनुमान की जय. एका भागाचे पुन्हा तुकडे केले. भगवान रामचंद्र, भगवान लखनलालजी, भगवान शत्रुघ्न, भगवान भरत, 4 पुत्र राया दशरथा. फार मोठं स्वराज्य. सूर्यवंशातले राजे होते. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र संसारात भावानी भावाशी कसं वागावं, जावेनं जावशी कसं वागावं, सासूनी सुनेशी कसं वागावं, सुनेनी सासूस कसं वागावं, रक्तातल्या नातेवाईकात कसं वागावं, शेजाऱ्या पाजाऱ्याशी कसं वागावं, चौकटीतलं परिपूर्ण ज्ञान शिकवतं ते रामायण. आणि या इंटरनेट जगात विश्वात फिरत असताना घर वलांडल्याबरोबर कसं वागावं, याच्याकरता श्रीमद भागवत, याच्याकरता गीता, याच्याकरता महाभारत. महाराजजी एक रावण होता, ढकलं ते. आता पावला पावलाला रावणाची संख्या झाली, याच्याकरता महाभारत खिशात असणं अत्यंत गरजेचं आहे. व्यवहारामध्ये, संसारामध्ये, व्यापारामध्ये, राजकारणामध्ये, प्रत्येक क्षेत्रात वावरत असताना महाभारतातली एक एक चौकट आपल्यासाठी विवेकाची कामाची. त्याच्यापैकी कनकाची नीती असेल, त्याच्यापैकी विदुराची नीती असेल, त्याच्यापैकी अर्जुन कृष्णाचा बोध असेल, त्याच्यापैकी दुर्योधनाची नीती असेल. ही नीती आजमावल्याच्या नंतर विश्वातले किती परिचक्र डोक्यावर येत असतात, त्या प्रत्येक गोष्टीचं आवर्तन महाभारतात आहे, गरजेचं आहे. शेवटच्या टोकाला जात असताना परिपूर्ण स्थितीत किती योग्य स्थितीत विवरण करावं, याच्याकरता महाभारताचा अनुषंग सांगितला, श्रीमद भागवताचा अनुषंग सांगितला, गीतेचा अनुषंग सांगितला. इकडे चंद्रवंशामध्ये भगवंताचा जन्म झाला. बंदीशाळेत भगवान जन्माला आले. प्रभू रामचंद्र दुपारी जन्मले, कृष्ण परमात्मा रात्री जन्माला आले. रात्री का? अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता आणि ज्ञानाचा प्रकाश पाडायचा होता, म्हणून रात्री जन्माला आले. रोहिणी नक्षत्रावर का? कारण चंद्रवंशात जन्माला आल्यामुळे चंद्राला 27 पत्न्या होत्या. आपल्याकडे नक्षत्र 27 आहेत. एक नक्षत्र सांगितलं राहुलदेव अभिजित, हे निर्माण केलेलं नक्षत्र. पण नक्षत्र किती आहेत? 27. चंद्राच्या 27 पत्न्यांची नावं जितकी गोड आहेत ते मुलींची नावं ठेवत जा, असा फार मोठ्या अधिकाऱ्यांचा संदेश आहे. त्याच्यापैकी चंद्राची ज्येष्ठ पत्नी होती रोहिणी, आणि इकडे वसुदेवाची एक पत्नी होती रोहिणी. 12 पत्न्यापैकी एक रोहिणी होती. रोहिणी ही नंदराजाच्या घरी होती. 2 गोष्टी लक्षात ठेवा. द्वापार युगामध्ये नंदराज आणि कृतात्रेता युगात लक्ष्मण, किती श्रेष्ठ, किती श्रेष्ठ. 6 महिने 26 दिवस जर सोडून दिले तर बाकी वनवासात कायमस्वरूपी लक्ष्मणजीनं सीतेची सेवा केली, कायमस्वरूपी सेवा केली. तर लक्ष्मण सीतेची सेवा करत असताना साधूच्या तत्वावर किती आरूढ होते, याच्यातलं एक छोटंसं वाक्य आहे का.
रावणानं ज्या वेळेला सीताई साहेबांचं हरण केलं त्यावेळेला आकाश मार्गाने जात असताना पंपा सरोवरावर 5 लोक होती, नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव आणि हनुमंतराय. सुग्रीवाला किष्किंधेत जाता येत नव्हतं, वालीची भीती होती आणि वालीला पंपा सरोवरावर येता येत नव्हतं. का? तिथं मतंगाचा शाप होता. कारण दुदुंबी ज्या वेळेला मारला त्यावेळेला वालीनं असं फिरवला, त्याचं रक्त मतंगाच्या आश्रमावर पडलं आणि मतंगाने शाप दिला, ज्याने कोणी हे दुर्गंधीचं रक्त इथं राक्षसाचं टाकलंय तो या पर्वतावर आला की त्याचे 1000 तुकडे हो. म्हणून वाली तिथं जात नव्हता आणि सुग्रीव गेल्याच्या नंतर तो मारत होता. म्हणून वाली मारुतीरायाच्या सानिध्यात राहिला. ही 5 लोक होती. आकाश मार्गाने रावण सीताई साहेबाला घेऊन जात असताना लोपामुद्रेनं दिलेले 98 प्रकारचे दागिने सीताई साहेबानं एका कपड्यात बांधलं, ते गाठोडं पंपा सरोवर टाकलं. हे गाठोडं नळ, नीळ, जामवंत, हनुमंतानी सुग्रीव यांच्याकडे प्राप्त झालं. मारुतीरायाला प्रभू रामचंद्राची भेट पंपा सरोवर झाली. मारुती एक जण म्हणे, का हो आकाश मार्गानं सीताई साहेब घेऊन जात असताना मारुतीरायानं रावणाला का पकडलं नाही? याचं कारण होतं, त्यावेळेला मारुतीरायाची शक्ती क्षीण झालेली होती. त्याचं मागचं कारण सांगतो. मारुतीराय वानर स्वरूपात असल्यामुळं त्या योनीचा स्वभाव मारुतीरायाकडे प्रगट झाला आणि मारुतीरायानं 10-5 साधूच्या झोपड्या उचलल्या, जिथं पाणी नाही तिथं नेऊन ठेवल्या. या चंचल स्वभावामुळे साधूनं मारुतीरायाला शाप दिला, तुझी शक्ती क्षीण होईल. मारुतीराय क्षणन आले, माफ करा. ज्या दिवशी तुला तुझ्या गुरुवर्यांची भेट होईल, ज्या दिवशी तुझ्या आराध्य देवतेची भेट होईल, त्या दिवशी तुला शक्ती पुन्हा प्राप्त होईल. आणि पंपा सरोवरावर लक्ष्मणाच्या मांडीवर प्रभू रामचंद्राचं डोकं आहे. भगवान झोपलेले आहेत. डाव्या गुडघ्यावर प्रभू रामचंद्राचा पाय आहे. आणि मारुतीरायनं बघितलं, या परिसरात 2 मानव, या परिसरात 2 मानव निर्भय, भीती नाहीत. म्हणून मारुतीरायनं मोठ्या एका झाडाची फांदी तोडली आणि प्रभू रामचंद्राच्या अंगावर फेकल्याबरोबर अंगठ्याच्या वाऱ्यानं फांदी आकाशात कुठे गेली तिचं पान सुद्धा सापडलं नाही. त्यावेळेला मारुतीरायाच्या लक्षात आलं किती मोठी शक्ती आहे. आणि मारुतीरायानं दर्शन घेतलं, शक्ती पुन्हा प्राप्त झाली. मग विचारलं काय काम आहे? सांगितलं पत्नी हरवली, दोघांचे दुःख सारखे आहेत म्हणे. तुमचं जे दुःख आहे तेच आमच्या मित्राचं दुःख आहे. फरक इतकाच आहे, तुमची हरवलेली पत्ता नाही, त्याची हरवलेली माहीत आहे. जो सुग्रीवाला दुःख आहे तेच मारुतीरायाला. सुग्रीवाला घराच्या बाहेर काढून दिलं, त्याची पत्नी वालीनं घरी ठेवून घेतली होती. काय नाव होतं सुग्रीवाच्या पत्नीचं सांगता येईल? हा हा चुकीचं बोलू जाऊ नका. रुमा. वा, सांगचे तर कॉप्या करीत असतात ना. ते म्हणतात मी वाचिलं ना. एवढा गिरगावकर धुतला आणि तितकत नाही कळायचं का? रुमा तारा ही वालीची पत्नी होती. राजे हो, तारा सामान्य नाही. द्वापार युगात गांधारीनं शाप दिल्यावर पंढरपुरातल्या मालकाचे सगळे पोरं मेले. आणि कृतात्रेता युगात तारेनं शाप दिल्यावर पंढरपुरातल्या मालकाचा संसार मोडा. नाही होणार म्हणले तो संसार, नाही झाला. फार अधिकारी बायका होत्या, फार अधिकारी बायका होत्या. रुमा ठेवून घेतली होती. भगवंतानं सांगितलं सुग्रीवाची पत्नी आणून देईल, तर मारुतीरायानं सुग्रीवानं सांगितलं तुमची भेटेपर्यंत राज्य करणार नाही. मग वालीला मारलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं. आणि सुग्रीव बसला ना राज्यात, बायकोला गप्पा हानीत. माणसं इसरत असते ती एकदा नादाला लागल्यावर. लागला संसाराच्या नादी. प्रभू रामचंद्रानं सांगितलं काय रे हनुमंता, तुझं ऐकलं ना? भगवान मारुतीराय गेले म्हणले तुला कळतं का रे, वचन काय दिल तस चाल. वापस आले, आईसाहेबाचा शोध घ्यायला निघाले. पण मारुतीरायाने सांगितलं आकाश मार्गाने एक बाई गेली आणि तिनं दागिन्याचं गठुडं टाकलंय. हे दागिने कोणाचे आहेत बघा. प्रभू रामचंद्रानं पाहिल्याबरोबर ओळखले सीतेचे दागिने आहेत. लक्ष्मण किती अधिकारी होते बघा ना, किती अधिकारी. लक्ष्मणा पुढे गाठोडं टाकल्याबरोबर लक्ष्मणानं 2च दागिने ओळखले. न जाना ती केयुरा, न जाना ती कुंडला. भाष्यकारांचा श्लोक आहे, पुराणातला नाही.
न मी जाना तिनुपुरा, फक्त पायातले चाळ ओळखिले आणि तोडे. हे दोन दागिने आईसाहेबाचे आहेत. मारुतीराय साक्षीला आहेत, सुग्रीव साक्षीला आहेत, जामवंत साक्षीला आहेत, नळ आणि निळ साक्षीला आहेत. कोणाला नळ म्हणायचं? ज्याच्या हातानं दगड तरंगत होते. तुका म्हणे नळा आणि सागरी तारी येल्या शिळा. नळाच्या हाताने दगड तरंगत होते, तो एक साक्षीला आहे. निळ एक साक्षीला आहे. कोण? जामवंत, रामायणातले सगळ्यात जास्त वयस्कर. कोण? मारुतीराय, विश्वातला एक नंबरचा संन्यासी. कोण? सुग्रीव, ज्यानं सगळं शरीर देवाला समर्पित केलं, तो सुग्रीव. 5 लोक साक्षीला आहेत. आणि 5 लोकांच्या साक्षीत पंढरपुरातल्या मालकानं विचारलं प्रभू रामचंद्रानं, लखन हे नुपुरच कसे ओळखू आले सीतेचे आहेत म्हणून? लक्ष्मणानं सांगितलं, देवा वनवासातल्या काळात 6 महिने 26 दिवस जर सोडून दिलं तर फक्त मोठी भाऊजाई या नात्यानं दर्शन घेताना फक्त पायच पाहिलं. वनवासातून अयोध्येत परत येईपर्यंत सीतेचा चेहरा लक्ष्मणानं पाहिलाच नाही. याला म्हणायचं संन्यासी, याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं साधू. आणि तो साधू नंदराज ज्या वेळेला गर्भ तिकडे आला, चर्चा झाली. पती बंदी शाळेत असताना बाई गरोदर कस काय? नंदराजाने रात्रीच्या वेळेला आकाश मार्गाकडे मुख करून देवाची स्तुती केली. देवा का रे? मोठ्या मित्राची पत्नी दिवाळी दसऱ्याच्या सणाच्या दिवशी बहीण म्हणून, मोठी बहीण म्हणून पाया पडत होतो रे. याच्या व्यतिरिक्त पाप नाही आणि आळ घेतात लोक. त्यावेळेला रात्रीची आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने गोकुळातल्या लोकांना सांगितलं, निंदा करू नका, हा गर्भ तिकडचा आहे. वृत्ती स्थिर झाली. आठवा गर्भ तो भगवान परमात्मा आहे. 8 वर्षाची मूर्ती आहे. रात्री जन्माला आला, अज्ञानाचा अंधकार संपायचा होता. रोहिणी नक्षत्र, अजन जन्मा नक्षत्र आहे रोहिणी, अजन जन्मा. कारण गर्भवासाचं दुःख प्रभूला नसतंय. अयोनी संभव प्रगटला राघव. देवाला गर्भवास असतो का? सरळ सरळ प्रगट. अजन जन्मा धात्री नक्षत्र रोहिणी. चंद्राला आनंद वाटावा ज्येष्ठपद, कारण त्योंशात जन्म घेतलाय ना, म्हणून रोहिणी नक्षत्र. यमुनेमधून पहिलं पार केलं. तिथे गेल्याच्या नंतर राजाच्या दरवाजाला 4 दरवाजे होते. गाईचा दरवाजा, 9 लाख गाई. तरी पण रात्री 1-1:30 वाजता उठून गाईला वैरण टाकली. याच्याकडे तर श्रीमंत होत असते तो माणसं. माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर सतत उद्योग करावा लागेल. उद्योगमवर धनते लक्ष्मी. तुम्हाला एक सांगू का? अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे, व्यसनी माणसापेक्षा खाडेसर आळसी माणूस पाहिल्याच्या नंतर घातक असते. रामसर महाराज, व्यसनी माणसापेक्षा आळसी माणूस घातक सांगितल्यामुळे बाबा देवा, आळशी माणूस घातक आहे. व्यसनी आहे त्या पैशाचा नाश करतो. व्यसनी आहे त्या पैशाचा नाश करतो आणि व्यसन जर त्याला सुटतच नसेल तर काम करून पुन्हा व्यसन करतोय. पण आळशी आहे ती संपत्ती संपवतात, पुन्हा आणतच नाहीत, पिढ्यानं पिढ्या मातीत घालतात. म्हणून आळशी माणूस पाहणं सर्वात घातक असतं. तुम्ही मराठवाड्यातच येता ना, म्हणजे आपल्यावर इंग्रजाचं राज्य नव्हतं, आपल्याकडे निजामाचं राज्य होतं. निजामानं 17 आळशी पकडून ठेवली होती. त्याच्यातला एक आळशाचा सिद्धांत आहे, जांभळा आळशी. एक आळशी जांभळाखाली झोपला होता, भूक फार लागलेली होती, सगळे जांभळाचा सडा होता, लावगणीचे राय जांभळ होते. ते म्हणले खाणारच नाही, तोंडात पडतच खाई. तसाच मेला जांभळा खाली, पण उचलून जांभळ खाल्ले नाही. किती आळशी! आळशी लोकांची संपत्ती दारू पित नाहीत, पत्ते खेळत नाहीत, जुगार खेळत नाहीत, काही खेळत नाहीत आणि जवळ राहत नाहीत. आळशी लोकांची संपत्ती म्हणजे खसखशीचं पोतं. मी रात्रीच सांगितलं, दाभनाचं छिद्र पडलं, हो,
कड्याहून खसखस बैलगाडीत टाकली, देवळालीला आणली, खसखस एकही दाना पोत्यात नाही. इथून बॅटऱ्या लावून रस्त्यानं पाहिलं तर रस्त्यानं दिसत नाही. आळशी लोकांची संपत्ती कशी जाती मिळत नाही. फार विचित्र असतात आळशी. काम करत राहिलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, माणसं झोपीनं जर आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या वाढली असती. निद्रे आयुष्य वाढे, मग आजगर काम रे. आजगर तर एकदा चौधरी अण्णा शिकार भेटल्याच्या नंतर ते 6-6 महिने बाहेर निघत नाही. एवढी शिकार पचवायची ती फक्त महाराज हवेनं पचवायची. 6-6 महिने जाळीच्या बाहेर निघत नाही. मग आजगर का मेले? निद्रे आयुष्य वाढे, मग आजगर का मरे? उलट झोपीनं जास्त माणसं मारतात. म्हणून ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत का, ते सकाळी 5 वाजताच रोड जाम केला. हो, धोण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, फरचीला बाई, सगळ्याला बाई, खाऊ घालायला बाई नसती वाटते. मग हे शरीर सुटल्याच्या नंतर आपण झोपीत मरू याच्या करता पहाटे रोड जाम केला. एका 11 एका 2 12 पाय. सगळ्यात जास्त मोठाले लोक रोडवर येतात. त्याला माहिती आहे आपल्याला घाम निघत नाही, याच्या करता नाही घाम निघला आपण झोपीतच मरू. आपण कर्मभूमीवर आलो, याच्याकरता काम जे वाट्याला आलंय ते करायचं असते. 9 लाख गाई, त्याच्याकडे जमीन किती असेल? 1-1.5 वाजता रात्री गाईला वैरण टाकाय. तुम्हाला एक सांगू का, झाडानी गाय साधूचं लक्षण आहे. झाडानी गाय साधूचं रूप आहे. झाडानी गाय साधू स्वरूप आहे. झाडाकडे दोष नाही. लावणाऱ्याला बी सावली, तोडणाऱ्याला बी लावणी जायाने केली. खांडावया घाव घाली, दोघायला एकच सावली ना. पाणी घालणाऱ्याला सावली, कुऱ्हाड घेऊन येणाऱ्याला सावली, सज्जनाला सावली, चोराला सावली. संताचं सुद्धा तेच आहे. वाल्याचा सुद्धा उद्धार केला. आपणासारखी करी ती 7 काळ, नाही काळ वेळ त्या लागी. गाईच्या बाबतीत तेच आहे. गाईचं दूध कोण्या जातीला पचत नाही असं हातवरी करून सांगा बरं. गाईचं दूध आमक्या जातीच्या लेकराईने पेल्याव त्याला उलटी होती असं सांगा बरं. बाई बाळान 3 झाली, दूध आटलं. लहान लेकराला म्हशीचं दूध दिलं की मधात खापल्या होत असतात, चिपा होत्यात म्हणते. म्हणून गावरान गाईचं दूध लागतंय. गावरान म्हणजे देशी गाय. कोणी वाचिलं त्या लेकराला? वस्त्राचा बोळा करायचा, त्या बोळा दोटावर ठेवायचा, ते लेकरू चोखतंय. गाय म्हणली का याच्या बापाच्या गळ्यात माळ नाही, हे पोराला मी नाही वाचू देत. गाय म्हणली का महाराज एखाद्या जातीच्या माणसाला दूध पाचणार नाही. धोरण कसं आहे पाहणं. वाघाचं दूध आतापर्यंत, वाघिणीचं दूध तुम्ही पिलं का? नाही. ठीक आहे, त्या वाघाला अभयारण्य. वाघ जर मंडपात आला तर कोण बसन इथं? त्याला अभयारण्य. वाघाचं कातड एका महाराजांनी बसायला घेतलं तर 3 महिने जलात होता. आणि त्या महाराजाला मच्छर मारता येत नाही, आणि त्याला जलात. वाघाचं कातड आलंच कसं. ते म्हणलं आता ज्यानं दिलं ते म्हणलं मग नाव सांगू नको. महाराज 3 महिने तिथं खडी फोडायला. गाईच्या कातड्याचे बुट, गाईच्या कातड्याची पक्वादाला दवाली. गाईच्या कातड्याला पैशावाल्या बायकायला धोपट्या. धोपटी नाहीत म्हणत वाटतं तिला, शबनम म्हणतात का? पर्स पर्स परसत म्हणतात ना. मी धोपटीच म्हणून गेलो. गाईच्या कातड्याचे पैशावाल्याला पटे, त्याच्या डगळा त्यात म्हणून आवळू आवळूच बेजार. पटे पटे. आणि त्या गाईला काय माहितीये का? कत्तलखाना. तिला कत्तलखाना, तिला कत्तलखाना. शासनाच्या मनात आल्यावर कत्तलखाने बंद होत नाहीत का? पण हे ताटाखालची कोंबडी असते तो. आपण युगच बोंबलो तर 2-2 हातानं. काय सगळं त्यांचं मिली भगत असते, ते काय ताण नाही. तुम्ही इथं भांडत जाऊ नका कोणाला. हे सगळं वरून सूत्र आलं ते, वरून 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 वरून. राजा बोलेन दल हाले, काल प्रमाण देल तर छत्र ज्याचे श्री.
कारण ते सत्ता शिरीन कोण करी आवेर. ज्याच्या ताब्यात सत्ता आहे त्याचा आवेर कोण करतय. एक परवाला मला चिठ्ठी आली म्हणे महाराज अंडे बंद करायचं सांगा ना. म्हणलं येडायच का काय रे. आणि आपल्या बोंबल्ल्यानं कोण ऐकत त्याच्या एका सहीनं सगळं बंद होतंय. बाळू कोहर का आडाला तो कोण ऐकत आहे. आणि वरच्यानं महाराज मुळे महाराज एक सही केल्या चट बंद. आमच्या पुतण्याच्या गळ्यात 2 माळी येतात. जिल्हा परिषदला शिक्षक आहे. पहाटच सोलीत आहे. शिजून सोलीत आहे. म्हणलं माळीचं कसं. ते म्हणलं पोटाचा प्रश्न आहे. घरून जेवून जाते. डबा नेणंच बंद केला. ते सोलल्यावर कसं जेवण. घरी पहाटे एखादं जेवत आहे त्या लेकराला सोलून शिजून देत आहे. आणि घरी आल्यावर 5 वाजता पुन्हा एकदा आंघोळ करत आहे. मग संध्याकाळचं जेवत आहे. काय दोष आहे त्या शिक्षकाचा. एक कविता माहिती आहे का तुम्हाला. एका दिवशी बोलून गेलतो. ज्या वेळेला इंग्रजाचं स्वराज्य होतं त्यावेळेला इंग्रजात राज्यामध्ये त्या सरकारमध्ये 3 माणसं हरामखोर होते. हिंदूचं सैन्य होतं. या सैन्याला मानसिक त्रास द्यावा म्हणून काडतुसाला चरबी लावली होती. आणि ते काडतूस तोंडान तोडावं लागायचे. त्यावेळेला कविता झालती. नच उलटे काळीज त्याची, नच उलटे काळीज त्याची, परिशर्मिंदे अन्नाचे, परिशर्मिंदे अन्नाचे. त्या सैन्याला भाकरीची पंचायत होती हो. म्हणून काहीतरी काम हिशोबाने लावले पाहिजे हो. परवाला आमच्याकडे गुरुजी आले. किती गाणी प्रश्न होते ना त्याच्यात. 100 किती गाणी 184 प्रश्न. त्याच्यातला एक प्रश्न विचारला गुरुजींनी. तुमच्याकडे विधवाबाईला संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायला बोलवतात का. हसावा कराडा वाक्कल. हे प्रश्न लिहिणारा कोण आहे. मला एखादा चांगला मंत्री भेटला मला विचारायचे. मला ते दाखवा बरं हे प्रश्न सांगणारा. काय गरज आहे का या प्रश्नाची. तुमच्याकडे विधवा स्त्रीला मान देतात का. काही समज आहे काय प्रश्नाचा. अहो बऱ्याच शिक्षकाला संध्याकाळी गोळ्या खाऊन झोपावं लागले हे सर्वे करताना. किती बेजार होते. काय गरज आहे काय प्रश्नाची. कोणाला बुद्धी सुचली असेल देव जाणे हो. चला हे झुलने में झुले नंदलाल, झुलावो रे सजने. झुलना झुलावो पालना हिलावो, झूला झुलावो पालना हिलावो. झुलने में झूले नंदलाल, झुलावो रे सजनी. झुलने में झूले नंदलाल, झुलावो रे सजनी. गरज नव्हती म्हणायची. उत्तर हे काही गाथ्यातलं नाही. काय होतं माहितीये का. जिथं खरूज आली का ती जागा खाजोतीच. मी पण काही लोक आहेत फिरू फिरू मग थोडस येतच ना आपल्याकडे. पाळणा तो होता. भगवंताला बघण्यासाठी बऱ्यापैकी गोपी येऊ लागल्या. द्वादशीचा उदय आला आणि द्वादशीच्या दिवशी शिवशंकर आले. अनुहात वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अनुहात वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. या बाबा आइए महाराज. आइए महाराज बिराजिए, आइए महाराज बिराजिए. आइए महाराज बिराजिए, आइए महाराज बिराजिए. बिराजिए पवन कुमार, बिराजिए पवन कुमार. आइए महाराज बिराजिए, आइए
बिराजिए, आइए महाराज बिराजिए, आइए महाराज बिराजिए। गुरु मदन महाराज की जय। वैराग्य मूर्ति सद्गुरु मदन महाराज की जय। ब्रह्मभूत सद्गुरु चैतन्य महाराज की जय। पूज्य श्री एका पवित्र अधिष्ठानावर आरूढ असणारे गुरुवर्य सद्गुरु मदन महाराज या पवित्र अधिष्ठानावर ज्यांचं आधिपत्य आहे, वारकरी संप्रदायातले एक तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील, माझ्या विटेवरच्या मालकाच्या दरबारात दिव्य असं खूप मोठं सुंदरशी जागा वास्तू मोठ्या असीम प्रयत्नाने आदरणीय पूजनीय बाबांनी तिथं अधिष्ठित केली. असं एक आध्यात्मिक क्षेत्रातलं संप्रदायातलं गुरुतुल्य आदरणीय बाबाजींच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. मनाचा मोठेपणा करून ते सुद्धा एका लहानशा छोट्याशा गिरगावकराचं कौतुक म्हणून मुद्दाम कथेत त्यांनी हजेरी लावली. बाबाजींना पुनश्च प्रणाम करतो. भगवान जोग्याच्या रूपात आले. अनुहत वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अनुहत वाजते पुंगी रे बाबा जोगी आला जोगी. अनुहत वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अनुहत वाजते पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. बाबा जोगी आला रे जोगी आला रे जोगी आला रे जोगी. बाबा जोगी आला रे जोगी आला रे जोगी आला रे जोगी. अनुहत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. अनुहत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. अनुहत वाजती बाबा जोगी आला रे जोगी. अनुहत वाजती बाबा जोगी आला रे जोगी. टाळी टाळी सर्वांनी टाळवा. भगवी वस्त्र परिधान करून भगवान शिवशंकर द्वादशीच्या दिवशी पहाटे नंदराजाच्या दारात हजर झाले. अनुहत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे. पाहिलं नंदराजाने काय जोगी आहे. आजूबाजूला सर्वत्र ऊन पडलेलं आहे आणि नंदराजाच्या दारात तितकी सावली आहे फक्त रामसर. कारण हा जोगी इतका अधिकारी जोगी होता. या जोग्याच्या दृष्टीत विश्वातलं चक्र सांभाळलंय तांदळे महाराज. तितक्या पुरती सावली. नंदराजा चकित झाले. आजूबाजूला सर्वत्र ऊन आहे, दारात प्रकाश आहे, पण सावली छत्र धरले सूर्या. तो जोगी आहे. जोग्याला बऱ्यापैकी दान दिलं, पण ती गहू ज्वारी मागायला आलंच नव्हतं ना. तुम्हाला ज्वारीला कंस आल्यावर डोळे झटकून गारा पाडून कंस खराब करायचे ते त्याच्या हातात आहे बाबाजी. आणि ते कशाला ज्वारी मागल. भगवान शिवशंकर आहेत ते. नंदराजाला प्रणाम केला का? कारण जगाचा पाप सांभाळायची योग्यता त्याच्यात आहे. त्याच्याकरता प्रणाम. विचारलं, नंदराज मला तुम्हाला झालेलं बाळ पाहायचंय. झालंय कसं माहितीये का? झाल्या झाल्या बाळ हे बायकांनाच घेता येतं बाबा. लवचिक असतं ते, त्याची मान पडती, टाळू पडती. आणि ज्याला इना नीट घेता येत नाही त्याला बाळ कसं घेता येईल? इना गळ्यात असल्यावर तंबाखू चोळी तू नाही, मनगटच हाणायचा काही मासे चांगले निबर दांड्यानं. इना गळ्यात असल्यावर तंबाखू चोळी तू काय?
मी एका कथेला गेलो आणि त्या कथाकाराचा साथीदार धोतर घालून होता, तर त्याला ते चालू कथेत तलप आली आणि त्यानं धोत्राच्या खालून तांबाखू चोळली. मी म्हणलं याच्या धोत्रात कुठं उंदर घुसले वा, इतकं धोतर हलायले. आणि तितक्यात बाजूच्याला कोणीला घ्या जग, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम. त्यानं तितक्यात चपका आणून घेतला, श्रीराम राम. वा 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 म्हणलं काय त्या कथाकाराच्या संगची याला एके दिवशी पैठणच्या तळ्यात टाकते तरी म्हणलं हे. आणि जिला लेकरू झाले ती पण 12 दिवस बाहेर निघत नव्हती. मी पहिलं सांगतोय, आताच नाही. तिच्या कानाला एक फडका असते, तिला घरात चपला असत्या. पण ती प्रसूत झालेली असती, तिचा एक नवा जन्म झाला असता. बाळ अधिक अंत, बाळ नाही तर अंत, म्हणून बाळांत पण म्हणत होते. म्हणून तिला संसर्ग होऊ नये सुविधा नव्हत्या औषधाच्या. डोक्याला कपडा बांधायचे, पायात चप्पल असायच्या. तिची आंघोळ तिथंच बाजेखालीच खड्डा केलेला असतो, तिथंच आंघोळ, सगळं साहित्य. तिला वरची वरीच बाजेवरच गरम गरम जेवायला. बाळंतपणात चपला घालीत होत्या. आता त्या बाळंतणीचं अनुकरण बऱ्याच बायका करायला. 27,000 रुपये बराचची फरची, आणि त्या किचन मध्ये तिच्या पायात चप्पल. त्या बाईनं चप्पल घालून शिरा केला आणि आमच्या मित्रांनी नाही खाल्ला. ते जरा देवलक्षणी होतं, कोल्डन दाखवायचं देव पण त्याचं जास्त. म्हणलं का नाही खाल्लं रे? ते म्हणलं तिच्या पायात चप्पल होती. म्हणलं नशीब चांगलं, तिनं चपलान थोडाच शिरा हाटला. त्या बाईला विचारलं, बाई ही चप्पल कस काय? नाही म्हणे, हे किचन मध्ये वापरायचीच चप्पल आहे. म्हणलं अशी एखादी चप्पल आहे का महाराज घरी आल्यावर आणायची? सांगायचं याच्या करता, वडिलांकडे पण लेकरू देत नाहीत लहानपणी. मान पडल, टाळू पडल. हे यशोदेने सांगितलं नाही दाखविणार. जोग्यानं नंदराजाला सांगितलं, तुमच्या धर्मपत्नीला सांगा तुमच्या मुलाचा मी पहिलाच मित्र आहे. तुम्ही जाऊन सांगा आमचं दोघांची मित्रपण आहे. जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे. कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे. योगी आला से विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे. सांगितलं तो मित्र. मग आतून भगवान दाखवल्याच्या नंतर कैलासावर गेले. कैलासावर भगवान शिवजीनं तांडव केले. त्रिकटमपि निसंग सुधाभय संगमुच्चतति जायन्ते. दंड मुंड भय व्यालाक्षा भयान भयावति जायन्ते. अकाल भययति मुद्रा सुधा छंद परिभय त्याजाना. नित्य सुधा भय यज्जायन्ते मृत्यान भय निजायन्ते. पदन्यास भय सकल सुधा, पदन्यास भय सकल सुधा, पदन्यास भय सकल. आई साहेबांनी विचारलं पार्वती मातेनं, प्रभू फार दिवस झालं तुम्ही तांडव नृत्य केलं नाही, आज का? आज आनंद झालाय. या सृष्टीवरच्या नालायकांचा शेवट करणारा जन्माला आलाय. मी त्याला पाहून आलो, मला आनंद वाटला, म्हणून शिवजीनं तांडव नृत्य केलं बाबाजी. पुढे अमावस्या आली. अमावस्या, या अमावस्याच्या दिवशी वासना आली. कोण वासना? राजा बळीची कन्या. तिचं नाव होतं रत्नमाला. आणि रत्नमालेनं भगवान वामनाला पाहिल्याच्या नंतर इतके प्रसन्न होते वामन. ते बटुरूप होतं छोटस. दर्भाची चटई बगलात होती, एक छत्री डोक्यावर होती, कमलंडू हातात होता, पायात खडावा होत्या आणि काखेत 3 पदराची झोळी होती. असं सुंदर असं बटुरूप दिसत होतं. ते रूप पाहिल्याच्या नंतर रत्नमालेने विचार केला, असं जर पोरग मला झालं
तर वामन भगवंतानी तिचा भाव लक्षात घेतला आणि रत्नमालेला सांगितलं, तुझ्या पोटी जन्म घ्यावा एवढं तुझं पुण्य नाही, पण एक दिवस तुला आई समजून तुझं स्तनपान करीन. वामन अवताराचं चरित्र बाबा, आणि वरदान देऊन टाकलं. पण कालांतरानं परिस्थिती बिघडली. ज्या वामनाला माझा मुलगा व्हावा अशी वासना केली आणि त्या वामनानं हिच्या बापाला पाताळात घातलं, त्या दिवशी हिनं पुन्हा एक वासना केली, तुला ईश पाजून मारीन, मला ते पण पिईन. आणि हीच रत्नमाला राजा बळीची कन्या पुढे कोण म्हणून जन्माला आली? पुतना. वा 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 वा, पुतना. तुम्हाला एक माहिती आहे का, दोन्ही अवतारात सुरुवातीला बायकाच मारल्या. 7व्या अवतारात सुद्धा बाईच मारली त्या ठिकाणी, 8व्या अवतारात सुरुवातीला बाईच मारली. येडेवाणी करीत होत्या ना. दोघी बी येडेवाणीच करीत होत्या ना. ढोल गवार पशुवत नारी, सकल ताडन के अधिकारी. संपवतो 10-15 मिनिटात गुले बुवा. सांगितलं ना ते. बरोबर, खाली बसा तुम्ही. चला चला बाळांनो, खाली बसा, खाली बसा. मग अमावस्येच्या दिवशी ती स्तनामध्ये ते विष घेऊन आली. बऱ्यापैकी 3 महिन्याच्या आतली लेकरं मारत होती. एक पुरावा सांगतो. बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा एकाच पाळण्यात होते. भगवान असे फिरले पाळण्यातली पाळण्यात. पाळणा तसा लाकडी होता. आता बऱ्यापैकी पाळणे भेटलेत. लेकरू कडीला गेले की लेकरू खालीन पाळणा वरी. आधुनिक पाळणे आहेत ना. ह्यांना बाबाला काय माहित ते. हे आपण गुताडूत म्हणून आपल्याला सारं माहिती. ते पाळणे गिळणे द्वार्या गिळ्या सगळे ते आकटे पाकटे. त्या पाळण्यात जे टाकतात का त्याला आकट म्हणतात. बाजाला असतं त्याला सुम म्हणतात. मला वाटतंय कालांतराने नाव लिहून ठेवावं लागतील, तेव्हा पुढच्या पिढीला कळतील. हे ओरिजिनल नाव लोप पावायलेत. लोप. फिरले भगवान. आणि फिरल्यावर काय केलं माहितीये का, भगवान कृष्ण परमात्म्याने बलराम दादाचा अंगठा पायाचा कर 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 तोंडाने दाबला. गोकुळच हल्लं. आणि पुतना बाकीची लेकर मारीत येत होती ना, तर नंदराजाच्या वाड्याचा नंबर लागला. ग्रामसेवक दप्तर बागलात घेऊन फिरूच लागला. वाडा कसा फिरला ना अंगण कसं फिरलं त्याला कुठं कळतं का ते. या पाळण्यातल्या फिरिलं सगळं ते. कोणाचा वाटा कोणीकडे गेला, कोणाचं झाड कोणीकडे गेलं, कोणाचं कंपाऊंड इकडे आलं. सन 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 दोन्ही अवतारात अंगठा दाबला. पण फरक, एका अवतारात अंगठा दाबला पायानं आणि द्वापार युगात अंगठा दाबला दातानं. फरक सांगतो. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्र वडील होते, लखनलालची छोटे होते, म्हणून पायाचा अंगठा दाबला. कधी? वालीला मारत असताना 7 ताडाची झाडं हे खांब एका रेषेत असे नव्हते. 7 कोपऱ्यात 7 होते आणि त्याला मृत्यू. त्याच्या गळ्यात विजयी माळ होती बाबा. ही माळ येतोपर्यंत तो मरत नव्हता. दुसरं एक त्याला वरदान होतं. 7 ताडाचे झाड हे काम कृतीजायम ब्रह्मरा स्थितेषु. रथात किंवा अशात बसून जो बाण सोडील, एका बाणात 7 झाडं पडतील, त्या दिवशी वाली मरल. मग लक्ष्मणजीचा अंगठा दाबला. लक्ष्मण शेषाचा अवतार. पृथ्वी बाबा शेषाच्या डोक्यावर. आणि अंगठा दाबल्याबरोबर शेष चाचरला आणि पृथ्वी आली. 7 झाडं एका ताडाचे एका रेषेत छेदले. वालीला मारण्यासाठी अंगठा दाबला. 8व्या अवतारात कृष्ण परमात्मा लहान, बलराम दादा मोठे. मग मोठ्याचा अंगठा पायान दाबीत असतात का, म्हणून दाताने आदर केला. ही संसारात इतका आदर देव करीत होते. आपण सुद्धा तितका घरातल्या लोकांचा आदर केला पाहिजे, मोठ्यांचा. मी नेहमीच सांगत असतो, ज्याला मोठं व्हायचं का त्यांनी संप्रदायातल्या मोठ्या लोकांचा कधीच अपमान करायचा नाही. आम्ही जरी महाराज झालो असेल बाबाजी, पण तुम्ही सगळे लोक आमच्या अगोदर महाराजात होते, संप्रदायात होते. तुम्ही तिथपर्यंत संप्रदाय आणून ठेवला म्हणून आम्हाला कळाला
म्हणून आम्ही संप्रदायात आलो. द्वापार युगाच्या नंतर कलियुगात ज्ञानोबाराय तुकोबाराय जर जन्माला आले नसते तर संप्रदाय कळाला नसता. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर चैतन्य बाबा असतील, सद्गुरू मदन महाराज असतील, हे जर जन्माला आले नसते तर आपल्यालाही संप्रदाय कळाला नसता. मग हे लोक आधी नंतर आपण, मग या लोकांचा आदर करायचा आपण. अंगठा दाबल्यावर गोकुळ हल्लं, नंबर लागला, आतमध्ये घुसली. बाल हत्या करणारी इतकी पापी असती, लक्षात ठेवा. लोखंडाचं सोनं झालं बाबा, सोन्याचं लोखंड करायची जगात कोणतीच ताकद नाही. पण एक नियम आहे, जिनं जास्त लेकरांची हत्या केली तिचा स्पर्श झाल्यावर सोनं काळं पडतंय. म्हणून नंदराजाच्या चौकटीला सुवर्ण एका चौकटीला होतं, जिथं हात लागला तितकीच जागा काळी पडली होती. चौकटीचे दोन पुरावे येतात. वसुदेव त्यावेळेला कृष्ण परमात्म्याला यशोदेच्या महालात सोडत होते, त्यावेळेला चौकटीला धरून रडले. हिरा देऊन घेतल्या गारा, अमृत देऊन घेतली काजी. अहो, देव सोडून माया नेणं बरोबर वाटत होतं का? म्हणून शक केला, एकीकडची चौकट विरली होती आणि हिच्या हाताने तितका डाग पडला होता, कारण बाल हत्यारी होती. मावशी का म्हणायचं तर त्याचं कारण सांगतो. आघासूर नावाच्या राक्षसाची बहिणी. आघासुराचं कंसाचं युद्ध झालं. युद्ध झाल्याच्या नंतर कंस हरला आणि माफी मागितली आघासुराला. आघासूर उदार होता, त्यानं कंसाला राज्य परत केलं. कंस म्हणला, तू मोठा भाऊ आहेस, तू मोठा भाऊ आहेस. नातं जोडलं उग प्रेमाचं. जाऊ देवा, भावाचं अंतकरण करून मला राज्य परत कर. मग आघासूर जर कंसाचा भाऊ असेल तर आघासुराची बहीण ही कंसाची कोण? बहीणच. मग कंसाची बहीण म्हणल्यावर देवकीची कोण? बहीण. देवकीची बहीण म्हणल्यावर कृष्णाची कोण? मावशी. पण चिटकिलेली, अशी खरी नव्हती, अशी चिटकिलेली. चिटकिलेली कहानिष्ठतीन काय सांगताच येत नाही, अशी लावलेली होती, चिटकिलेली होती. चिटकिलेल्या नात्याचं आदर संपला की बाबा नातं तुटलं. गुरुभाऊ येईन त्याच्या भावाच्या, गुरुभावाच्या पोरीच्या लग्नात 15,000चा आहेर नेला आणि गुरु बहिणीच्या पोरीच्या लग्नात यानं साधा जग पण नाही दिला 30 रुपयाचा. ते लग्नात तर म्हणली कशाचा मेला, गुरुभाऊ चुलीत गेला. आदर तुटला की नातं तुटलं. हे कोणतं? चिटकिलेलं नातं. ओरिजिनल नाते सांगू तुम्हाला. अहो, 450 एकर जमीन बहिणल्या. बैलगाडीला शिवळा सोन्याच्या, गाव मेहना राजा बुलढाण्यात. बैलगाडीला बाबाजी सोन्याच्या शिवळा आणि भावाला राहाला झोपडं. झोपड्यावर पाचट नव्हती, तुम्ही आम्ही देत नव्हतो म्हणून मेलेल्या जनावराचे कातडे झोपड्यावर टाकले. त्या भावाचं नाव चोखोबा. तरी गालीच्या बसायला टाकला होता भावाला. आणि जिच्या बैलगाडीला शिवळा आहेत तिने विचारलं, बैसोनी एकांत पुसे गुज मात. बैसोनी एकांत पुसे गुज मात. वहिनी शमवंत रे, वहिनी शमवंत आहेत की संसाराचे भय धरुनी मानसी. संसाराचे भय धरुनी मानसी. संसाराचे भय धरोनी मानसी. चोखामे होऊन पुरीशी जाता झाला. भीती होती फक्त, लेकराला दूध नव्हतं बाबा. बहिणीचीतून गाय आणा. तर तिथं गेल्यावर बहिणीनं काय विचारलं, आई सुखी आहे का नाही, बाबा सुखी आहेत का नाही, भाषे सुखी आहेत का नाही, भाची सुखी आहेत का नाही, दादा तू सुखी आहेस का नाही. राहाला घर नव्हतं महाराज बाबा. आणि 450 एकर जमिनीची मालक बहिणीला काय भावाला काय म्हणती, बैसोनी एकांत रे पुसे गुज मात. बसली एकांतात काय विचारते, वहिनी शमवंत आहेत की. दादा
त्याची बायको म्हणजे हिची वहिनी खुशाल आहे का, याला म्हणतात नातं. इकडे जवळ चाले बरवा धंदा, बहीण म्हणे दादा दादा. याला नातं म्हणत असतात का? त्याचं बरं चालल्यावर दादा म्हणायचं, हे नातं खरं असतं. असं नातं जोपासलं द्रौपदीनं. देवाचं बोट कापल्या कुठं चिंधी दिली सुभद्रेनं. देवाचं बोट कापल्याच्या नंतर आतमध्ये जाऊन येऊस तर जास्त रक्त वाहील म्हणून उजव्या पदराने डोक्यावरचा पदर वहडाना असा बगलात दाबला आणि डाव्या हातानं पंढरपुरातल्या मालकाचं बोट दाबलं आणि उजव्या हातानं पदर फाडणार तेवढ्या अवकाशात उद्धवानं सांगितलं, ताई काय रे, कपाळावर कुंकू असल्यावर पदर फाडीत नसते. बाबाजी द्रौपदीनं उद्धवाला वाक्य सांगितलं, उद्धव दादा, अरे ज्याच्या हातात कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचं आणि कोण्या दिवशी पुसायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याच्याकरता चिंधी फाडायली. चिंधी बांधी ते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शपक पुरावय, भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. भगवान हिचं स्तनपान करत असताना विष तर पिऊन टाकलं. एक शब्द आला, मुंच मुंच मुंच, म्हणजे सोड सोड. मालक म्हणले गोकुळातले, मी कोणाला धरीत नाही आणि धरल्यावर सोडित नाही. आपली लाईन म्हणजे 11,000 व्होल्ट लाईट आहे. हात लागणं जळणं संगच. शोषून घेतले प्राण. अंत्यविधी करत असताना सुगंध येत होता, दिव्य देह प्राप्त झाला, पार्षद आले आणि एक मोक्ष देऊन टाकला. पुतणीचा शेवट केला. बालपणातल्या बऱ्यापैकी लीला करत होते. लहानपणी एक राक्षस वाऱ्याच्या रूपात आला. तृणावत बन बड़ा उड़ंबर लिया, कृष्ण को चला गगन पर, कृष्ण चंद्र ने कंठ दबाया, मरते ही वह चीख न पाया. जय गोपाला जय गोपाला जय गोपाला. तृणावत बन बड़ा उड़ंबर लिया, कृष्ण को चला गगन पर, कृष्ण चंद्र ने कंठ दबाया, मरते ही वह चीख न पाया. जय गोपाला जय गोपाला जय. तृणावत नावाचा राक्षस मारला. काग बगरी ठा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. रांगू लागला तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानी रांगत. रांगू लागला, खोड्या केल्या. चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी. मग रानात गेला. पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, किंवा आता जाये राना सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना. आता जाये राना. तिथं रानात गेले खेळ खेळले. हमामा पोरा हमामा डुमरी वाजे हमामा, पोरा हमामा डुमरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा डुमरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा डुमरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. खेळविटी तांदू आता भेऊ नको, खेळविटी तांदू आता भेऊ नको, हरी तांदू आता भेऊ नको तांदू. इथला शब्द काढून टाकलाय. हरीन पांडू म्हणले. खेळविटी दांडू आता भेऊ नको,
शब्द जरा कठीण टाकलाय तिथे. लगोरी नावाचा खेळ खेळला, सुरपाट्या नावाचा खेळ खेळला. हे जिंच्या पॅटेवाले पॅट्या खेळता येत असतात काय? पाट्या फक्त बाबा तुमच्या काळात होत्या. सुरपाट्या मधली एक पाटी, मधात त्याच्या बाजूला एक, त्याच्या पलीकडची एक, आणि सगळ्यात पलीकडे एक पाटी होती, तिला रिकामी जागा नाव आहे. आताच्या काळात ते नाव घेता येत नाही. ऐक तुला पाटी म्हणून नको, माईक चालू आहे. आणि त्या पाटीच्या बाजूला बाबा एक मातीचा ढिगल करीत होते. फार काय झालं तर त्याला हात लावायचा, आणि त्याच्या पलीकडे गेलं, गाभडलं रे त्या मनती, गाभडलं रे त्या मनती. पलीकड पळालं की त्याला काय म्हणायचं? गाभडलं रे त्या मनती, गाभडलं रे त्या मनती. काय खेळ होते ते. हे खेळ खेळल्याच्या नंतर एकही हाडाचा रोग होत नव्हता, सांध्याचा एकही रोग होत नव्हता माणसायला. आणि पूर्वीच्या काळात किमान पिठल्यापुरतं तरी जात्या दळीत होत्या, म्हणून यायला हाडाचा रोग होत नव्हता. तुम्ही अजूनही जात्यावरल्या पिठाचं पिठलं खा, वेगळंच चवदार. आपण गिरणीचं पीठ खातो ना, काय चव कळल त्याला. निदान लग्ना कार्यात तरी जात्या उखळाचं काम होतं, म्हणून यायचं कॅल्शियम ढिलं होत होतं. रई लावायची, अष्टांग हालत होते. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. मला पण यालय गुलेबो आता गाता. काही काहीच शिकून आता मलाही गाता येत नाही जरा. मला काही गाता येत नाही. बाबांना लय गोड गायलं काळी एकला त्या दिवशी. वा वा, काय वया ऐकल्या त्या दिवशी. हसून तर उलथा झाला गिरगावकर. वयाला ऐकल्या खूप. जुनं जुनच असतंय सोनं, काय विषय ते. रई लावायचे, रई. हे सगळ्या ज्या क्रिया होत्या का अजूनही लक्षात घ्या. घरी रई लावलेलं ताक घेतल्याच्या नंतर त्याच्यातले सत्व वेगळे,